समर्थ सर्वांना आणि नमस्कार माझा। तर आम्ही निघालो गावामध्ये पाणीपुरी खाण्यासाठी, कारण यांचा सगळ्यांचा हट्ट आहे का मम्मी आम्हाला पाणीपुरी खायची। आणि आज आहो काही घरी नव्हते दिवसभर, त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी करण्याचा कुणालाही चान्स नव्हता किंवा बाहेर जाण्याचाही चान्स नव्हता। आहो आले, फ्रेश झाले आणि आता आम्ही निघालो पाणीपुरी खाण्यासाठी, कारण ही मुलांची फरमाईश आहे की मम्मी आज आम्हाला पाणीपुरी खायची। तर चला पाणीपुरी खायला मग। ओके बाय बाय। तर हे बघा आता माझी मुलगी लॉक वगैरे करते, तर तिने लॉक लावलं आणि आता आम्ही निघालो आहे पाणीपुरी खायला। तर इथून पुढचा व्हिडिओ तुम्ही बघत राहा। आहोंनी गाडी चालू केलेली आहे, तर आता आम्ही गाडीमध्ये बसणार आणि पाणीपुरी खायला जाणार। तर आम्ही निघालो पाणीपुरी खायला। तर हे बघा घरापासून निघालो आता आणि हा आहे रस्ता पाणीपुरी सेंटरकडे, हा रस्ता जातो। तर बघा, आणि संध्याकाळची खूप ट्रॅफिक पण असते, पण आता मुलांच्या हट्टासाठी जावं लागतं संध्याकाळी आणि त्यांना पाणीपुरीच खायची होती, त्याच्यामुळे मी काही घरी स्वयंपाक केला नाही। ते म्हणले आम्हाला पोटभर पाणीपुरी खायची, तर ठीक आहे म्हणलं चला पाणीपुरी खाऊ। आणि आपल्या मुलं आपल्या जवळच हट्ट करणारे, म्हणजे आई वडिलांजवळच हट्ट करतात आणि तो आपण पुरावलाच पाहिजे। माझे मुलं त्यांचे पप्पा आले की लगेच पप्पाला सांगायला लागले, कुणी म्हणतं पप्पा मला पाणीपुरी खायची, कुणी म्हणतं मला रगडा खायचा, कुणी म्हणतं काय। तर चला ज्यांना जे खायचं ते आज खाऊ घालू पोटभर एकदम। हे बघा, तर हे असा नगरचा संध्याकाळचा हे असा लुक असतो। तर बघा किती गर्दी असते आणि ह्या गर्दीतून जायचं म्हणलं की माझ्या अंगाला काटाच येतो। पण आता चला मुलांची फरमाईश पूर्ण केलीच पाहिजे। आणि राख्यांचे एवढे स्टॉल लागलेत का सांगू तरी काय तुम्हाला, कारण आता 2 दिवसावर आले रक्षाबंधन। तर मी सुद्धा जाताना मी पण राखी घेणार आहे, कारण मी पण आज राखी म्हणजे हे करणार आहे। आणि इथं आलंय या भैयांचं पाणीपुरी स्टॉल। तर हे बघा हे स्टॉल आहे। चल तर इथे ह्या स्टॉलला खूप गर्दी असते। या भैयांच्या इथली पाणीपुरीची टेस्ट पण खूप सुंदर आहे। तर हे बघा अगदी छान लागते। ओ भैया भैया, तर बघा इथली टेस्टच खूप छान आहे भैयांच्या पाणीपुरीची। तर चला आपण आता पाणीपुरी खाऊया। ओके।